आमचे मित्र रणजित कांबळे यांच्या मिसेस सुवर्णा रणजित कांबळे आणि आमचे मित्र अनिल हेगडे हे पंचायत समितीसाठी 2 उमेदवार आहेत। हे उमेदवार हे आपल्या घरचे असून कारण तिन्ही नेत्यांनी नियुक्त करून हे उमेदवार दिलेले आहेत, त्यामुळे हे सर्वसामान्य आणि सर्वमान्य नागरिकांना मान्य आहे। कारण युती ही अभेद्य आहे, त्यामुळं तिन्ही नेते एकत्र आल्यामुळं गावागावातसुद्धा लोकांच्यामध्ये किंवा नेत्यांच्यामध्ये पुढाऱ्यांच्यामध्ये चैतन्य आहे की बाबा आपला संघर्ष टळलेला आहे आणि इथून पुढं एका हातात हात घालून काम करणे। आत्तापर्यंत 20-25 वर्ष संघर्ष पुढाऱ्यांनी झेललेला आहे, तो संघर्ष कुठेतरी मिटला आहे आणि या युतीचं सगळ्या पुढाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गावागावात स्वागत केलं आहे। तसेच अपेक्षा इथं कन्नूरमध्ये सुद्धा व्यक्त केली आणि तसेच वातावरण आता कन्नूरमध्ये आहे। रणजितचं काम आम्ही बघितलेलं आहे, कारण सांगावला आम्ही ज्यावेळी सरपंच होतो त्यावेळी रणजित पण सरपंच होते आणि सरपंचांच्या माध्यमातून त्यांनी गावामध्ये केलेली विकास कामं असतील, आपण भांडून कसं काम करून आणता येते, नेत्यांच्याजवळ झगडून भांडून कामं करून घ्यायचे रणजितला माहिती आहे। त्यामुळे जिल्हा परिषद सारख्या ठिकाणी रणजित असल्यामुळं किंवा रणजितचे मिसेस कामाच्या बाबतीत धडपड आहे, गावाच्या बाबतीत धडपड आहे त्यांची, तसाच विकास आपल्या भागातसुद्धा होईल रणजितच्या माध्यमातून जिल्हा परिषद मतदारसंघात। आणि अनिल हेगडेसुद्धा हे एक सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत, त्यांनासुद्धा सामाजिक चळवळीची किंवा समाजाची जाण आहे, त्यामुळं ते सुद्धा यात हिरिरीनं भाग घेऊन आपलं जे काही काम आहे ते पूर्णपणे निभावतील आणि या भागाचा विकास करतील अशी अपेक्षा नेत्यांच्याकडून व्यक्त झाली। आणि तसेच या पुढाऱ्यांची सुद्धा अपेक्षा आहे की बाबा हे लोक आणि हे दिलेले नेत्यांनी लोक ही चांगले आहेत आणि सर्वसामान्य माणसं आहेत, त्यांना कुठंतरी आपण अभय देऊया आणि वरती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसारख्या ठिकाणी एक दिलानं पाठवूया असं अपेक्षा सगळ्यांनीच व्यक्त केली आणि आम्हीसुद्धा तेच करतो आहे, गावभेट केलेली आहे। त्यामुळे लोकांच्यामध्ये एक उत्साह आहे की बाबा ही दोन्ही उमेदवार एक चांगल्या मताधिक्याने इथनं निवडून जातील एवढी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो। आता इथं बऱ्यापैकी आमचे जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन झालेली आहे, रस्ते झालेले आहेत, मंदिरांचा सगळा विकास आज साहेबांच्या राजेसाहेबांच्या आणि बाबांच्या माध्यमातूनच झालेलं आहे, त्यांची उद्घाटनंसुद्धा झालेले आहेत। आता आपण जर फिरून बघितला गावात तर एकही काम विरोधकांच्या माध्यमातून झालेलं नाही। आम्हाला विरोधक आता म्हणायचं कोण काही विषयच नाही, कारण विरोधकांचं इथं ते गटच नाही आहे। 1-2-4 घरं जर सोडला तर तसं गटाचं काही इथं असते म्हणजे तिन्ही गट हे मोठे आहेत, प्रबल आहेत आणि चांगले आहेत, म्हणजे समाजाची जाण असणारे नेते आहेत। कधीही गेलं तर तुम्ही सकाळी 7ला जाऊ आणि संध्याकाळी 12ला जाऊ भेटणारे नेते आहेत आमचे, त्यामुळं या नेत्यांच्या व्यतिरिक्त कुठल्याही दुसऱ्या नेत्याला इथनं मतदान जाणार नाही एवढी ग्वाही देतो।